नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। व्यवसायाच्या शर्यतीत अडथळे येणे हे अपरिहार्य आहे, पण यशस्वी उद्योजक म्हणून अडचणींना संधीमध्ये बदलणे हीच खरी कला आहे। या भागात आपण जाणून घेणार आहोत की व्यवसायाच्या प्रवासात येणारे अडथळे कसे पार करावे, मूल्य व्यवस्था आणि सचोटीचा उद्योगात काय महत्त्व आहे आणि बिना भांडवली व्यवसाय उभारण्यासाठी कोणते उपाय उपयुक्त ठरतात। उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या सुरेश हावरे यांच्या प्रेरणादायी पुस्तकातून आपण शिकूया। व्यवसाय म्हणजे फक्त पैसा नव्हे तर योग्य वृत्तीची गरज असते। पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई आणि कमानी ट्यूब्सच्या कल्पना सरोज यांच्या यशोगाथांमधून प्रेरणा घेऊ। चला तर मग अडथळ्यांना सामोरे जाण्याचा हा प्रवास सुरू करूया आणि अडचणींना संधीमध्ये कसे बदलायचे हे सुद्धा शिकूया। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना। शर्यतीतले अडथळे। कोणताही नवा क्षेत्रात उतरायचं असेल तर अडथळे हे असणारच। हे अडथळे पार करायचे तर आपण कायम सचोटीच्या मार्गावरच चालायला पण हवं। याच वृत्तीला आपण व्हॅल्यू सिस्टीम किंवा इथिक्स असं म्हणू शकतो। आपल्या प्रत्येक गोष्टीत हे व्हॅल्यू सिस्टीमचं भान आपण ठेवायला हवं। हे भान आपल्या आयुष्याचा पाया मजबूत करतं। अशा मजबूत पायावरच आयुष्याची हवी तेवढी उंच इमारत उभी करता येते। या व्हॅल्यू सिस्टीममध्ये सचोटीसारख्या अति उदात्त कल्पना आहेतच, पण वेळ पाळणं, शब्दाला जागणं, कमिटमेंट पूर्ण करणं यासारख्या साध्या साध्या गोष्टींचाही त्यात समावेश होतो। वरवर अतिशय साध्या वाटणाऱ्या या गोष्टींचा तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यात खूपच मोठा वाटा असतो। आपल्या शब्दांची किंमत वाढवणं किंवा घटवणं हे आपल्याच हातात असतं। केवळ पाळण्यासाठी अगदी किरकोळ गोष्ट जरी घेतली तरी त्या सवयीतून माणसाची दृष्टी दिसून येते आणि त्या गुणाचा दीर्घ काळावर चांगलाच परिणाम होतो। आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि उद्योगाच्या ब्रँडिंगला याचा खूप उपयोग होत असतो। यश आणि अपयश यांचा विचारही आपण याच संदर्भात करायला हवा। तो कसा? उद्योगाच्या वाटचालीतल्या एखाद्या टर्निंग पॉईंटवर आपण बऱ्याच वेळा हस्तबल होतो आणि किंवा कठीण शब्दात सांगायचं तर आपण की कर्तव्य मूढ होतो। वाटेवरची वेगवेगळी वळणं आणि तिथली प्रलोभनं खुणावत असतात। नेमक्या कोणत्या दिशेला वळायचं ते आपल्याला ठरवता येत नाही। जीवनाच्या किंवा उद्योगाच्या ज्या शर्यतीत आपण धावणार आहोत त्या शर्यतीतला हा पहिला अडथळा, सोप्या आणि जवळच्या वाटा इथं आपल्याला खुणवत असतात। अशावेळी शॉर्टकटचा विचार न करता चालत राहणं ही हा पहिला अडथळा पार करण्याची गुरुकिल्लीच मानायला हवी। सचोटीच्या या मार्गावर ठाम विश्वास असल्यामुळेच अनेक जण अतिशय नामवंत उद्योजक बनलेले आहेत। जसे की पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई यांनी त्यांच्या वडिलांची एक आठवण सांगितलेली आहे। ती कोणती? त्यांच्या आजोबाचं किराणा दुकान होतं, पण सचोटी हा त्यांच्या घराण्याचा बाणा। त्यांच्या दुकानातील मालाबाबत कधीही फसवाफसवी झाली नाही। पुढे वडिलांनी ट्रान्सपोर्टचा बिझनेस सुरू केला। कामावर श्रद्धा एवढी की कंपनीचा हा मालक मजुराचा भार हलका करण्यासाठी त्यांच्या बोजाला हात लावत असे। त्यांना एकदा कर्ज हवं होतं। बँकेने तारण विचारलं। त्यांच्याकडे तारण ठेवायला काहीच नव्हतं। त्यांनी आपल्या जुन्या कर्जाच्या कर्जफेडीच्या हप्त्यांच्या सगळ्या पावत्या एकत्र करून त्याच बँकेला सादर केल्या। वेळच्या वेळी भरलेले ते कर्जाचे हप्ते त्यांच्या प्रामाणिकपणाची व सचोटीची साथ देणारे होते। बँक अधिकाऱ्यांनी ती सचोटी ग्राह्य धरली आणि कुठलंही तारण न घेताच त्यांना कर्ज दिलं। पितांबरी उद्योगाच्या यशाचं सार श्रेय प्रभुदेसाई त्यांच्या घराण्याच्या या सचोटी या ब्रँडला देतात। या एकमेव ब्रँडच्या आधारावरच त्यांचं पितांबरी हे प्रॉडक्ट आज देशातील 16 राज्य आणि अन्य अनेक देशातील 1000पेक्षा जास्त वितरकांकडून 50 लाख ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जातं। तुमच्याकडे सचोटी आणि प्रामाणिकपणा असेल तर भांडवल या अडचणीवर तुम्ही सहज मात करू शकता। एखादा उद्योग करायचं म्हटलं तर आपल्याला
कुठल्याही मनात सर्वप्रथम प्रश्न उभा राहतो तो भांडवलाचा. उद्योग सुरू करायचा तर पैसा आणायचा कुठून, हा याचा सोपा अर्थ आहे. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. ती कोणती? एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर तो टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या इतका मोठा आणि मोठ्या प्रमाणावरचाच असला पाहिजे. ही कल्पना वेडगळपणाची ठरेल. या उद्योगाचं साम्राज्य काही एका रात्रीत उभं राहिलेलं नाही. कोणत्याही मोठ्या उद्योगाची सुरुवात सर्वसाधारणपणे छोट्या प्रमाणावरच झालेली आहे. त्यामुळे मी उद्योग सुरू करीन तर तो मोठ्या प्रमाणावर सुरू करीन आणि तेवढं भांडवल जमेपर्यंत मी काहीच करणार नाही. ही खाईन तर तुपाशी अथवा उपाशी, ही कल्पना सर्वात आधी मनातून काढून टाकली पाहिजे. मात्र त्याबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की थोडकं का होईना पण प्रत्येक उद्योगाला भांडवल हे आवश्यक आहे. बिनभांडवली धंदा ही एका अर्थाने कवी कल्पनाच आहे. अनेक वेळा हे भांडवल पैशाच्या नव्हे तर बुद्धी, चातुर्य किंवा क्षमतेच्या स्वरूपात असतंच. उद्योग हा नेहमी दुसऱ्याच्याच पैशावर करावा असं म्हटलं जात असलं तरी एखाद्या उद्योगात एखादा फायदा दिसला तरच लोक त्यात पैसे घालतील. हे दुसऱ्याचे पैसे म्हणजे कुणाचे असा विचार केला तर पैसा उभा करण्याच्या दृष्टीने प्रामुख्याने 3 घटक आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात, जसे की बँका, गुंतवणूकदार आणि ग्राहक. त्यापूर्वी हे सांगितलेलं आहे पण थोड्या फरकाने पुन्हा इथे मांडूया. देशात आज राष्ट्रीय, व्यापारी, नागरी, सहकारी, कृषीविषयक अशा बँकांचं जाळं खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारलेलं आहे. पूर्वीच्या काळी बँकांचं एवढं मोठं जाळं नव्हतं, त्यामुळे कर्ज मिळण्याचे फारसे मार्गसुद्धा उपलब्ध नव्हते. विविध शासकीय धोरणांमुळे आता कर्ज मिळणंही बरंचसं सोपं झालेलं आहे. आज बँकांकडे पैसा आहे. व्यवसाय वाढीसाठी त्यांना तो ग्राहकांना द्यायचाच आहे. फक्त थोड्या विश्वासार्हतेची आवश्यकता आहे. बँकांच्या विविध योजना असतात. त्या योजनांमध्ये तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय बसवणं आवश्यक असतं. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती गोष्ट म्हणजे तुमची सर्व कागदपत्र कायदेशीर आणि अधिकृत असली पाहिजेत आणि नियम व कायद्याचं तुम्ही पूर्णपणे पालन केलं पाहिजे. सर्व बाबी कायदेशीर असतील तर कर्ज मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. उद्योगासाठी पैसा उपलब्ध करून देणारा दुसरा घटक म्हणजे गुंतवणूकदार. आज अनेक लोक असे आहेत की त्यांच्याकडे पैसा आहे. सामान्यतः बँका जे व्याज देतात त्याबाबत हे पैसेवाले लोक फारसे संतुष्ट नसतात. त्यांना त्यापेक्षा काही जास्त कमवण्याची इच्छा असते. मात्र त्यांना स्वतःला एखादा उद्योग करण्याची इच्छा नसते आणि विविध व्यवधान सांभाळून कष्ट करण्याची त्यांची क्षमतासुद्धा नसते. मात्र फायदा असलेल्या आणि विश्वासू अशा एखाद्या उद्योगात पैसा गुंतवण्याची त्यांची तयारी मात्र असते. अशा गुंतवणूकदाराच्या मनात तुम्ही विश्वास निर्माण केलात तर त्यांच्याकडून तुम्हाला सहजपणे पैसा उपलब्ध होऊ शकतो. सुरुवातीला तुमचे मित्र, नातेवाईक यांच्यातून तुम्ही असा पैसा उभा करू शकता. आपण प्रामाणिकपणाने सव्याज पैसे परत करणार असल्यामुळे आपली जवळची व्यक्ती हाच आपला गुंतवणूकदार असं मानायला काहीच हरकत नाही. भांडवल उभारण्याचा तिसरा पर्याय म्हणजे थेट ग्राहकांकडून पैसे उभे करणे. व्यवहारात यालाच आपण आगाऊ रक्कम घेणं किंवा ॲडव्हान्स असं म्हणतो. याचं अगदी रोजच्या व्यवहारातलं साधं उदाहरण म्हणजे बचत गटाच्या महिलांनी चालवलेले अनेक उद्योग. असं काम करणारी माणसं सुरुवातीला आपल्या ग्राहकांकडूनच ॲडव्हान्स रक्कम घेतात. त्यातून आवश्यक ते पदार्थ आणून त्याचे पदार्थ बनवतात व ते त्याच ग्राहकांना विकतात. यातून मिळणाऱ्या नफ्यावर त्यांचा धंदा चालू राहतो. कोणत्याही उद्योगात अशी बुकिंग अमाऊंट घेता येते. वाहन, घर, अगदी पुस्तकांच्या क्षेत्रातही असा ॲडव्हान्स सर्रासपणे दिला घेतला जातो. पूर्वी बजाजच्या स्कूटर्सना 8-10 वर्षाचं बुकिंग असायचं. बजाजचं ब्रँड कमालीचं लोकप्रिय असल्यामुळे ग्राहकही आनंदानं बुकिंग करून आतुरतेने स्कूटरची वाट पाहायचे. त्या काळात बजाज स्कूटर हे एक स्टेटस सिम्बॉल होतं. नामवंत लेखकाच्या नव्या पुस्तकासाठीही असाच ॲडव्हान्स बुकिंग हा केला जातो. पर्यटन व्यवसायातही टूर बुकिंगच्या वेळी ॲडव्हान्स घेतला जातो. यातली एक बेसिक गोष्ट म्हणजे तुमच्या वस्तूच्या दर्जाविषयी किंवा तुमच्या प्रामाणिकपणाविषयी ग्राहकाला 100% खात्री वाटायला हवी. ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी ॲडव्हान्स देणाऱ्यांना
काही आकर्षक सवलती जाहीर करता येतील। किंबहुना अधिकाधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी उद्योजकांमध्ये अशा स्वरूपाच्या सवलती देण्यासाठी चढाओढ लागलेली असते। प्रोजेक्टची फ्री लॉन्च ऑफर याच प्रकारातली। यश अपयशाचं हे भान जर ठेवलं की तुमच्या संघर्षाला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त होतं आणि तुमच्या प्रयत्नांना मानवी चेहरा मिळतो। विख्यात उद्योजक कल्पना सरोज यांचं उदाहरण तर अनंत काळासाठी प्रेरणा देणार आहे। संघर्षाच्या काळात अवघ्या 2 रुपयाच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कल्पना सरोज यांनी 2000 कोटी पर्यंतची मजल मारलेली आहे। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी झालेलं लग्न, सासरी झालेला प्रचंड छळ, हवालदार असलेल्या वडिलांची अत्यंत गरिबीची स्थिती, यातून मार्ग काढण्यासाठी त्या मुंबईला गेल्या। एका गुजराती व्यक्तीकडे कसाबसा आसरा मिळाला। शिवणकामाच्या वर्कशॉपमध्ये रोजी 2 रुपये पगारावर कसंबसं काम मिळालं। शिवणकाम शिकून घेतलं, ज्यादा काम करून स्वतःचं मशीन घेतलं। काम वाढत गेलं, मनातला निर्धार आणि कष्टाची तयारी यांची सांगड जमली। कमानी ट्यूब्स या कंपनीच्या चेअरपर्सन असलेल्या कल्पना सरोज यांच्या कंपन्यांची आजची उलाढाल 2000 कोटीच्या घरात आहे। माझ्या दृष्टीने यशाची व्याख्या फक्त एकाच शब्दात करता येईल, तो शब्द म्हणजे कष्ट। तुम्ही कष्ट करत राहिलात तर यश निश्चितच आहे असं कल्पना सरोज म्हणतात। पण त्याबरोबरच त्यांनी सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय महत्त्वाची, ती कोणत्याही कामात तुमचा हेतू अतिशय स्पष्ट, शुद्ध आणि पारदर्शक असायला हवा। तुमच्या हेतूंविषयी लोकांना शंका वाटली नाही म्हणजे तुम्ही निम्मी लढाई जिंकलात असं त्यांचं आग्रहाचं प्रतिपादन आहे। भांडवल उभारणीच्या पहिल्या टप्प्यातून आपण पुढे आल्यानंतर यश अपयशाचा विचार न करता सलगपणे अथक कष्ट करणं म्हणजेच आपल्या उद्योगाचा पाया घालणं होय। यात यश आलं तर ते संयमाने पचवून आपण उदार मनाने त्यात अनेकांना सामावून घ्यायला हवं। अपयश आलं तर शांतपणे त्याचा विचार करून आपण त्यातून मार्ग काढायला हवा। कोणताही उद्योग ही दीर्घकाळ चालणारी अडथळ्यांची शर्यत असते। यातल्या पुढचा प्रत्यक्ष कार्यारंभाचा टप्पा असाच महत्त्वाचा आहे। अडचणी ह्या यशस्वी प्रवासाचा एक भाग असतात, पण त्या अडचणींना संधीमध्ये कसे बदलायचे हे शिकणे हेच यशस्वी उद्योजकाचे मुख्य वैशिष्ट्य ठरते। उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा या सुरेश हावरे यांच्या पुस्तकातून आपण हे जाणलं की व्यवसाय यशस्वी होण्यासाठी फक्त पैसा नाही तर योग्य वृत्ती, मूल्यव्यवस्था आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे। पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई असोत किंवा कमानी ट्यूबच्या कल्पना सरोज असोत, त्यांच्या संघर्ष गाथा आपल्याला शिकवतात की जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग नक्कीच सापडतो। तुमच्या व्यवसायाच्या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जा, मूल्यव्यवस्था पाळा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिक राहा। लक्षात ठेवा, यश हे फक्त प्रवासाचा शेवट नाही तर त्या प्रवासातील प्रत्येक पावलांचा सन्मान आहे। आमच्या पुढील भागातही असेच प्रेरणादायी विचार आणि यशस्वी उद्योजकांच्या कथा ऐका। तुमच्या उद्योजकीय प्रवासाला खूप खूप शुभेच्छा। उद्योग करा, यशस्वी व्हा आणि अडथळ्यांना संधीमध्ये बदलण्याची कला आत्मसात करा। मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।